अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती। प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी त्या बैठकीला उपस्थित होतो, असं वळसे पाटील म्हणाले। आंबेगाव मतदारसंघातून विजयी झालेले एनसीपीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली। वायबी चव्हाण सेंटर प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी विश्वस्त या नात्याने उपस्थित होतो, असं वळसे पाटील म्हणाले। पवारांचे आशीर्वाद घेतल्याचं सांगत शरद पवार सभेत काय बोलले हे आपण विसरल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलंय। त्यांचे मी आशीर्वाद घेतले, सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे। वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली, माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय घडलं यावर चर्चा झाली, पण माझ्या स्वतःच्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असं वळसे पाटील म्हणाले। निवडणुकीआधी शरद पवार यांनी जाहीर सभेत वळसेंना पाडा असं आवाहन केलं होतं, मात्र या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचा 1100 मतांनी निसटता विजय झालाय।